नवी मुंबई महानगरपालिकेला पनवेल महानगरपालिकेतर्फे सिडकोतर्फे आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिकेची जुनी जी मोरबेड धरणाची लाईन आहे ती या कोपरा या ठिकाणापासून जी प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या ठिकाणी खाली घेण्याकरता खूप वेळा विनंती केली, ती भूमिगत करावी जेणेकरून त्या विभागाचा विकास करता येईल। खारघरला ही एक एंट्री आहे, खारघर हिरणंदानी या ठिकाणी, आणि दुसरी एंट्री कोपरा या ठिकाणी आहे। परंतु नवी मुंबई महानगरपालिका गेली 10 वर्ष सतत या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी या ठिकाणी पत्र दिलेली आहेत की आपली ही लाईन खाली करा, परंतु नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी दुर्लक्ष करत असते नेहमी। आणि आता आणखी एक नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करत आहे। मोरबे डॅम मधून आणखी पाणी लिफ्ट करण्याची त्यांना राज्य शासनाकडून परवानगी मिळालेली आहे। आमचा कामाला विरोध नाहीये, परंतु तुम्ही ज्यावेळेला हे काम करताय त्यावेळेला आमचा जो प्रॉब्लेम आहे, आम्हाला जी समस्या आहे ती सोडवणं गरजेचं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेला ज्या पद्धतीने लोकांना सेवा द्यायची आहे तुम्हाला, तशीच सेवा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या लोकांनाही देणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही खारघरच्या सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आज हे काम बंद केलेलं आहे। या व्यतिरिक्त मोरबे डॅम मधनं जी जुनी लाईन होती त्याच्यामध्ये आमच्याकरता 15 MLD पाणी हे रिझर्व्ह होतं। हे पाणी पनवेल महानगरपालिका आणि सिडको नवी मुंबई महानगरपालिकेकडून विकत घेत होतं। त्याच पद्धतीने ही जी नवीन आता या ठिकाणी पाईपलाईन टाकली जात आहे त्या पाईपलाईन मधून सुद्धा आम्हाला रिझर्वेशन मिळावं, कारण खारघरमध्ये सुद्धा सध्या पाणी टंचाई आहे। त्यामुळे आमचं ह्या नवीन पाईपलाईन मध्ये पण आमचं रिझर्वेशन असावं जेणेकरून खारघरच्या नागरिकांना या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळेल। ज्या पद्धतीने खारघरच्या नवी मुंबईच्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे त्याच पद्धतीने खारघर, कामोठे आणि कळंबोलीच्या नागरिकांनाही या ठिकाणी पाणी मिळणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला सहकार्य करावं, अन्यथा आमचं हे आंदोलन या ठिकाणी असंच चालू राहील। सिडकोकडनं काही पत्रव्यवहार झाला आहे का, त्यांचं काय म्हणणं आहे? सिडकोकडून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा झाला होता। या संदर्भामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये मीटिंग लागली होती। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला मीटिंग लागली होती तेव्हा सुद्धा सांगण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आमच्याकडे फंड अवेलेबल नाहीये आणि एवढा मोठा पाईपलाईन आम्हाला जमिनी भूमिगत करायचं असेल तर आम्हाला खूप मोठा शटडाऊन घ्यावा लागेल 2-3 दिवसाचा। तर आम्ही त्यांना बोललो ठीक आहे, वेळ घ्या, आम्हाला एक काहीतरी वेळ ठरवून द्या। त्यांनी सांगितलं हो करून देतो, आणि त्यानंतरच पाऊस झाला होता भरपूर। त्यावेळेला आपल्याला माहित असेल कोपरा या ठिकाणी पूर्ण हा हायवे पाण्याखाली गेला होता आणि दिवसभर ही वाहतूक ठप्प झाली होती पावसाळ्यामध्ये 2022 मध्ये। हे झालं होतं त्यामुळेच, कारण की नाल्यामध्ये जो नवी मुंबई महानगरपालिकेचं जे पाईपलाईन आहे ती त्या ठिकाणी आहे आणि ती पाईपलाईन भूमिगत करणं हे खूप गरजेचं आहे। हे नेहमी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शेवटी आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं।